ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्ति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या गीतामृतच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। आज आपण 18.66 हा श्लोक बघणार आहोत। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भाषांतर: सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरणी ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस। तर आता कधी पण आपण कुठली पण गोष्ट सांगताना की नाही, आपण एखादी गोष्ट सांगायला सुरू करतो आणि त्याच्या आजूबाजूचं बरंच सांगतो आणि सगळ्यात शेवटी ना आपण आपल्याला जे महत्वाचं आहे ते सांगतो, है ना। किंवा आई वडील एखाद्या मुलाला सांगत असतील काही गोष्टी, त्यांना असं वाटत असेल की ही ह्याच्या गोष्ट लक्षात राहावी, किंवा एखादा शिक्षक मुलांना सांगत असतील आणि त्यांना असं वाटतं की ही गोष्ट या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे, है ना। तर मग ती गोष्ट ते शेवटी सांगतात आणि थोडं इन्सिस्ट करून सांगतात, है ना। तसंच भगवद्गीतेच्या या शेवटच्या चॅप्टरमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला ही एक डायरेक्ट उपदेश किंवा इन्स्ट्रक्शन अशी देत आहे। ओके, आणि शेवटी देत आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचं अधोरेखित व्हावं, त्याचं महत्व, किंवा आपल्या ते लक्षात राहावं म्हणून सांगतात। सगळं सांगितलं काय म्हणतात भगवंत, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। तर आता हा ना म्हणतात ना एपिटोम म्हणजे भगवद्गीतेचा सगळ्यात सर्वोच्च शिकवणी आहे, सर्वोच्च शिकवण। सगळं भगवंतांनी आतापर्यंत सांगितलं आणि ह्या श्लोकामध्ये भगवंत सगळ्याच सार किंवा द फायनल लाईक फायनल लेसन देतात आपल्याला। ओके, सो हा इतका महत्वाचा श्लोक आहे ना की आम्ही सगळ्या आमच्या स्पीकर्स मैत्रिणींनी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण एक पार्ट बाय पार्ट त्याचा घेऊयात, कारण 20 मिनिटांमध्ये या श्लोकावरती बोलणं म्हणजे लाईक इट इज, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना तरी ते शक्य नाही आहे ना, तेवढी आपल्याकडे आध्यात्मिक शक्ती पण नाही किंवा तेवढी पात्रता देखील, ऍक्च्युली थोडं सुद्धा बोलण्याची पात्रता नाहीये। केवळ गुरु महाराजांचे, श्रील प्रभुपादांचे आशीर्वाद, आचार्यांचे आशीर्वाद, ह्याच्यामुळे थोडाफार आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय। पण ह्या श्लोकावरती बोलणं म्हणजे ते अजून खूप हायर श्लोक आहे हा। सो आम्ही तो छोट्या पार्टमध्ये डिवाइड करून घेतो। तर आज मी फक्त ना सर्व धर्मान् परित्यज्य ह्या श्लोकाचे काही भाग केले। पहिल्याच वाक्याचे आपण हा अर्धा भाग केला की सर्व धर्मान् परित्यज्य, ह्या एकाच कन्सेप्ट वरती मी बोलेन। आता बघा, सर्व धर्मान् परित्यज्य, आता पहिल्यांदा मी परित्यज्य परित्यज्य ह्या याच्यावरती बोलते। त्यज्य म्हणजे काय, तर त्यागणे ना, त्याग त्यज्य इज त्यागणे, त्याग। तर कसा त्याग, म्हणजे नुसता त्याग नाही, नुसतं सोडून देणं किंवा नुसता त्याग नाही, तर परित्यज्य म्हणजे संपूर्णपणे त्याग। थोडस काहीतरी, तेवढंसं काहीतरी असं नाही, त्याग कसा, संपूर्णपणे त्याग। तर हा परित्यज्य ह्याच्यातला शब्द परिमित्र, या शब्दावरून, परिमित या शब्दावरून आलेला आहे। जसे की परिक्रमा, क्रम इज स्टेप अराउंड, म्हणजे ना एक क्रमण करतो, मार्गक्रमण करतो। सो परिक्रमा म्हणजे संपूर्ण, ठीक आहे, संपूर्ण क्रम म्हणजे परिक्रमा, त्याला पूर्ण जेव्हा आपण त्याच्या गोष्टीच्या भोवती पूर्ण मार्गक्रमण करतो तेव्हा त्याला परिक्रमा असं म्हटलं जातं, ठीक आहे। परीक्षित, अक्ष म्हणजे डोळे, सो परीक्षित म्हणजे लुक अराउंड, परीक्षा घ्यायचा तो सगळ्यांची लुक अराउंड काय आहे, सर्व बाजूनी सर्व बाजूनी पाहायचंय म्हणून त्याला म्हणायचं परीक्षित। तसंच परित्याग म्हणजे संपूर्णपणे त्याग, थोडं मागं ठेवलंय, थोडं पुढं, थोडं मध्ये, तसं काही नाही, तर संपूर्णपणे त्याग, त्याला म्हणायचं परित्याग, है ना, परित्यज्य। तर कशाचं परित्यज्य, कशाचा संपूर्णपणे त्याग करायचा आहे, तर सर्व धर्म,
सर्व धर्मांचा. हं? मी सुद्धा जेव्हा सुरुवातीला ऐकलं ना म्हटलं अरे बाप रे, हे असं कसं काय असू शकतं, म्हणजे आय मीन एवढं महत्वाचं म्हणजे धर्माचा कसा काय त्याग करू शकतो बघ, कारण भगवद्गीतेचा मुख्य बेसच आपला आहे ना धर्म, है ना. ना, धर्म हा भगवद्गीतेचा, भगवद्गीता का सगळं सगळं आता मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सांगते ना रादर. भगवद्गीतेचा ना पहिलाच पहिलाच आपला श्लोक काय आहे बरं, पहिला श्लोक. त्याचं पहिलं म्हणजे पहिला शब्दच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, है ना. पहिला पहिला श्लोकच तो येतो, है की नाही. समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. सो फर्स्ट श्लोक पहिलं अक्षरच धर्मक्षेत्री, है ना. धर्मक्षेत्र म्हणतात की हे धर्म हे जे कुरुक्षेत्र आहे धर्मक्षेत्र आहे, आणि ते काय होतं तिथे तर धर्मयुद्ध होतंय, है ना. तो पहिला शब्द पण हा धर्म ह्याच्यावरनं येतो, आणि तिथं कसलं युद्ध होतंय तर धर्मयुद्ध होतंय. धर्माचं आणि अधर्माचं युद्ध होतंय. सो भगवद्गीता सांगण्याचा मेन बेसच धर्म अधर्म आहे. आणि तुम्ही असं कसं म्हणताय की सर्व धर्मांचा त्याग कर, याचा अर्थ धर्म महत्वाचे नाहीत का, आहे. तर आपण कशा प्रकारे आपण त्याच्याकडे बघायचं, आपण स्टेप बाय स्टेप मी प्रयत्न करते समजून, म्हणजे मला जे काही आचार्यांच्या कमेंट्री मधून किंवा काही सिनियर्सच्या लेक्चर्स मधून किंवा सिनियर्सच्या गायडन्स म्हणजे जे काही मला थोडंफार समजलंय ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. सो अर्जुनापुढे तसं तसं धर्मसंकट होतं, है की नाही. कारण कुठला धर्म फॉलो करायचा नक्की, त्याचा क्षत्रिय धर्म फॉलो करायचा का त्याचा कुलधर्म फॉलो करायचा, ह्याच्या पुढे अर्जुनापुढे कन्फ्लिक्ट होतं, है की नाही. युद्ध तर करायचं होतं ते पण अधर्म विरुद्ध करायचं होतं. पण मी काय करू, मी काय करू याच्यामध्येच अर्जुन पूर्णपणे हे झाला होता, माहिती की नाही. म्हणजे मी पतीचा धर्म निभावू, कारण द्रौपदीने सांगितलेलं असतं की दुःशासनाला दुर्योधनाला ही शिक्षा झालीच पाहिजे, है ना. सो मी पतीचा धर्म करू का नातू, भीष्मदेव समोर उभे आहेत का मी त्यांचा नातू आहे, मी नातूचा धर्म निभावू. द्रोणाचार्य समोर आहेत का मी त्यांचा विद्यार्थ्यांचा धर्म निभावू, का मी क्षत्रियाचा धर्म निभावू, है ना. तर अशा प्रकारे अर्जुन हा खूप खूप कन्फ्युजन मध्ये होता, काय करू नक्की, काय करू काय करू काय करू. तर त्याच्यातच आम्ही एक खूप सुंदर ऐकलं बरं का ह्याच्यामध्येच की की जे महाभारताचे जे काही पर्व आहेत ना त्याच्यामध्ये एक एक उद्योग पर्व आहेत. हे उद्योग पर्व मध्ये ना हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न कसे केले गेले ह्याचं वर्णन आहे. ओके. सो त्याच्यामध्ये जेव्हा हे विराटाकडे असतं तेव्हा एका ब्राह्मणाला पाठवलं जातं. त्याच्यानंतर इवन संजय सुद्धा शांतिदूत पाठवतात, मग कृष्ण सुद्धा शांतिदूत म्हणून जातात. हे सगळं या उद्योग पर्वामध्ये येतं. परंतु नंतर असं लक्षात येतं की आता हे युद्ध अटळ असणार आहे. त्यामुळे मग तो कन्फ्लिक्ट सुरू होतो, की क्षत्रिय धर्म पाळायचा अर्जुनाने का कुलधर्म पाळायचा. क्षत्रिय धर्म पाळणं गरजेचं आहे कारण तो क्षत्रिय आहे, है की नाही. कारण अन्याय विरुद्ध लढा देणं हे क्षत्रियांचं कर्तव्य आहे, तो त्यांचा धर्म आहे. आणि तसेच राज्य करणे, राज्य करणे हा पण त्यांचा धर्म आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला दुर्योधनाला की आम्हाला तू 5 गावं दे बाबा, त्याच्यावरती आम्ही संतुष्ट राहू, पण दुर्योधनाने ते पण मान्य केलं नाही, है ना. आणि मग अर्जुनाला असं वाटतं की आपण आपला कुलधर्म पण, याच्या व्यतिरिक्त दुसरी बाजू असं वाटतं की अर्जुनाला असं वाटत होतं मगाशी जसं मी सांगितलं की नातूचा धर्म, विद्यार्थ्यांचा धर्म, माझा कुलधर्म पण पाळला पाहिजे ना. कुलधर्म म्हणजे काय की त्याचा जो कुल आहे, त्याचं जे कुळ आहे किंवा त्याची जी फॅमिली आहे, त्याची जी डायनेस्टी आहे, त्यांच्या प्रतीचा धर्म, की त्या कुलधर्मामध्ये असं म्हणलं की आपले जे कौटुंबिक सदस्य आहेत त्यांच्यावरती प्रहार नाही केला पाहिजे, हा कुलधर्म येतो. ओके. सो अशा प्रकारे अर्जुन त्या ह्याच्यामध्ये असतो, है ना, कन्फ्लिक्ट मध्ये असतो. ओके. सो आपल्या वैदिक ह्याच्यामध्ये ना 2 प्रकारचे धर्म येतात की परधर्म आणि अपराधर्म. परधर्म हीच हे भक्तीचा धर्म, की हे सगळे 9 प्रोसेसेस जे आहेत ना नवविधा भक्ती, हे परधर्म येतात. आणि अपरधर्मामध्ये ह्या सगळ्या फॅमिली प्रतीच्या म्हणजे आपल्या कुटुंबाप्रतीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की मानवता आहे, समाजवाद आहे, स्त्रियांप्रती, व्हॉट एव्हर जे काही सगळे धर्म आहेत हे सगळे
अपराधर्मामध्ये येतात. ओके. सो आता अर्जुनाचा हा कन्फ्लिक्ट भगवंत कसे हे करतात बघा. सो दुर्योधन तर 5 सुद्धा गावं द्यायला तयार नव्हता. हा त्यामुळे तो कन्फ्लिक्ट तिथं सुटतो, की ऍटलीस्ट युद्ध करायचं हे तरी लक्षात येतं नाही, की म्हणजे ते तर अटळ होतं. कारण दुर्योधन तयारच नसतो, हे सगळे शांतीचे मार्ग हे होतात, त्यामुळे करायचं तर आहेच आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये हा जो कन्फ्लिक्ट आहे तो तत्वज्ञानाने सोडवला जातो. युद्ध करायचा निर्णय झाला कारण दुर्योधन गावं द्यायला तयार नसतो. परंतु ज्या वेळेला समोर नातेवाईक बघून ज्या वेळेला अर्जुन ज्या वेळेला गोंधळामध्ये पडतो तो तत्वज्ञानाने सोडवला जातो. भगवंत त्याला काय सांगतात माहिती का, की हे जे दोन्ही धर्म आहेत म्हणजे हा अपराधर्म आहे, ह्याचे सगळे जे रिझल्ट आहेत किंवा हा सगळं आहेत हे सगळे टेम्पररी गोष्टी आहेत, है की नाही. तो जो पराधर्म आहे, हा जो नवविधा भक्तीचा जो मार्ग आहे, जो प्युअर डिव्होशनल सर्व्हिसचा जो आहे, मनवना मदवत भक्तो मद्याजी माम नमस्करू, तो तू स्वीकारला पाहिजे, तो ऍक्सेप्ट कर. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना हा ऍक्सेप्ट कर. त्यामुळे हा भगवंतानी हा जो सगळा अर्जुनाचा कन्फ्लिक्ट आहे तो त्यांनी तत्वज्ञानाने सोडवला. त्यांनी सांगितलं की जे हायर काय आहे, जे काय हायेस्ट आहे ते अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाने सुद्धा ते कन्फ्लिक्ट ते स्वीकार केलं, है की नाही. सो अशा प्रकारे हा भगवद्गीतेची सुरुवातच या धर्माचरणवरून येते. ओके, गॉट इट. आणि इवन आपला जो सगळ्यात महत्वाचा जो श्लोक आहे की आहार निद्रा भय मैथुनमच, है ना, त्याच्यामध्ये सुद्धा मनुष्य जीवनामध्ये काय आहे तर धर्मो ही एको अधिको विशेषो, है ना. धर्म हीच एक विशेष बाब आहे की जी मनुष्याला प्राण्यांपासून वेगळी समजली जाते. आणि मग आपण इथे भगवंतच डायरेक्टली सांगतात की सर्व धर्मांचा तू त्याग कर, तू सोडून दे. पण त्याग कर, पण काय कर तर तू भगवत धर्म ऍक्सेप्ट कर. ओके, भगवत धर्म ऍक्सेप्ट कर. इवन पूर्ण भगवद्गीता जशी आपली सुरू झाली आहे सेकंड चॅप्टर पासून, तर सर्व प्रकारचं ज्ञान आपल्याला देतात, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म सांगतात भगवंत आणि वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान सुद्धा सांगतात. जसं की सेकंड चॅप्टर मध्ये भगवंतांनी आत्म्याचं ज्ञान दिलं, मग त्याच्यानंतर भौतिक जगत ही माया कशी आहे, हे 3 गुण कसे आहेत, परमात्म्याचं ज्ञान दिलं, वर्णाश्रमाचं ज्ञान दिलं, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय हे कसे आहेत. त्याच्यानंतर 16व्या चॅप्टर मध्ये सुर आणि असुर, डिव्हाइन आणि डेमोनियाक, है ना, दैवी प्रकृती आणि असुरी, त्याचं सर्वांचं ज्ञान दिलं. त्याच्यानंतर संन्यास वानप्रस्थ या सर्व आश्रमांचं आपल्याला ज्ञान दिलं. इंद्रिय निग्रहांचं ज्ञान दिलं. त्याच्यानंतर सर्व प्रकारचे ध्यानयोग कर्मयोग, ज्ञानयोग भक्तियोग 7 ते 12 मध्ये हे सर्व प्रकारचं ज्ञान दिलं भगवंतांनी, है की नाही. त्याच्यानंतर आपल्याला इव्हन वर्णाश्रम धर्म, स्वधर्म, सनातन धर्म हे सर्व 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 गोष्टींचं हे दिलं. इव्हन ह्या सगळ्यामध्ये देताना ना 7 आय थिंक 4 ह्याच्यामध्ये आता हे आपण अर्जुनाचं पाहिलं मगाशी, है की नाही, की अर्जुनाचा स्वधर्म क्षत्रिय धर्म, त्याच्यानंतर अधर्माप्रती हे युद्ध केलं, है ना. भगवद्गीतेचा आपण बेस पाहिला हा धर्माचा. तसंच भगवंत स्वतःच बद्दल सुद्धा सांगतात, की यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत, म्हणजे त्याच्यात सुद्धा सांगतात की मी ज्या ज्या वेळेला या जगामध्ये धर्माचा ऱ्हास होतो, त्या त्या वेळेला मी इथे येतो, त्या त्या वेळेला मी इथे अवतरित होतो, है की नाही. आणि परत शेवटी काय सांगतात की ह्या सर्व धर्मांचा तू त्याग कर. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की तुम्ही म्हणता ना आपल्याला मगापासून आपला हा थोडासा वैचारिक गोंधळ सुरू होतोय की इकडं तर धर्माचरण करणं तर एवढं महत्वाचं आहे. भगवंत स्वतः सांगतायत की या धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा मी येतो. अर्जुन स्वतः अधर्म प्रती युद्ध करायला भगवंतानी त्याला उभं केलं. आणि आता असं काय म्हणतात बरं. आता कसं आहे ना, एखाद्या कंपनीमध्ये बॉस आहे, आणि त्याचा एखादा कस्टमर आहे कोणीतरी, आणि तो त्याच्या ज्युनियरला सांगतो की तू त्याला असं असं लेटर लिहून टाक, काहीतरी शब्द काहीतरी सांग त्याला. आणि त्या ज्युनियरला असं वाटत राहतं नाही 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 असं नाही केलं पाहिजे आपण, कारण असं केलं तर ते दुखावले जाते. पण इथं तर बॉस तो नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी आहे, है ना, त्या ज्युनियर पेक्षा, आणि तो त्यांना सांगतोय की तू हे सगळं हे डायरेक्टली सांग तू त्यांना. सो त्याला काय करायचंय की त्याला फक्त फॉलो करायचंय, कारण आता त्याचे जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी त्या बॉसने घेतली आहे ना, है की नाही. तो ओनअप पण करतोय, तो जेव्हा ऑर्डर देतोय ओनअप पण करतोय. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. कधी कधी असंही सांगितलं जातं ना की हे बघ तुला काय वाटतंय हे असं केलं तर,
की तुला काय वाटतंय तर तसं केलं तर मग त्याच्याकडनंच काढून घ्यायचं. हे 3-4 प्रकार मग तू ठरव. मग तू ठरव म्हटल्यानंतर त्याची जबाबदारी त्या ज्युनियर वरती येते. पण आता इथे बॉस तो जर डायरेक्टली सांगतोय की तू हे असं असं कर, तेव्हा ती जबाबदारी कोण घेतोय? तो बॉस घेतो. तसंच इथे आपल्याला भगवंत डायरेक्टली सांगतात. सो ती जबाबदारी पण भगवंत घेतात. की त्याच्या पुढची जी जबाबदारी आहे की तू घाबरू नकोस. मी तुला सगळ्यांपासनं मुक्त करेल. सर्व जे काही ह्याचे कन्फ्लिक्ट किंवा जे काही ह्याचे परिणाम होतील त्या परिणामापासून त्या पापांपासून मी तुला अभय देईन. हे भगवंत पुढे सांगतायतच है ना. फॉर एक्झाम्पल अजून एका गोष्टीतून पाहू शकतो की ट्रॅफिक आपण सिग्नल चालू आहेत आणि आपण रेड सिग्नल दिसतोय तिथे आपल्याला समोर. सगळ्या गाड्या थांबल्यात. ट्रॅफिक सिग्नलला रेड सिग्नल दिसतो, सगळ्या गाड्या थांबल्यात. पण कुठून तरी ट्रॅफिक पोलीस येतो. ओके, आता रेड सिग्नल तो दिसतोय, पण तो ट्रॅफिक पोलीस काय करतो? चला. हम्म चला, त्या गाड्यांना सांगणार चला म्हटल्यानंतर त्या गाड्या सगळ्या जाणार. कारण शेवटी कोण सांगतोय तिथं? तो बॉस आहे. तो ट्रॅफिक पोलीस आहे तो तिथल्या सिच्युएशनचा मुख्य आहे. म्हणजे जरी तिथं ट्रॅफिक सिग्नलला जरी रेड दिसत असला तरी सध्या ज्या वेळेला तो ट्रॅफिक पोलीस सांगतो की तुम्ही आता जावा, त्यावेळेला सगळेजण जातातच. ते असं म्हणत नाही ओ नाही 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 ते बघा तिथे काय आहे. तसंच ही भगवद्गीता ज्यांनी सांगितली, हे आतापर्यंत वेगवेगळे जे ज्ञान आपल्याला दिलं, वेगवेगळ्या धर्मांबद्दल आपल्याला ज्यांनी सांगितलं, ते सांगतायत सर्व धर्मान परित्यज्य, संपूर्णपणे त्याग कर. ह्या सर्व बाकीचे जे सगळे आहेत ना, मानवतावाद, हे वाद ते वाद, ह्या सगळ्या ह्यांचा त्याग करून तू मला शरण आहे. ह्या सर्वांचा त्याग करून मला शरण आहे. आता तसं पाहायला गेलं तर धर्माचा त्याग करणं म्हणजे काय, आता हे आपण बघूया. ओके, ओके. आता हा कुठल्या धर्मांचा त्याग कर आणि कशाचा त्याग करू नकोस, किंवा त्याला कशा प्रकारे आपण कृष्ण कॉन्शियसनेसशी लिंक करायचं हे बघायचं आता आपल्याला. ओके, जर धर्म आहे काय, कारण आपण म्हणतो ना धर्मस्तु साक्षात भगवत प्रणीतम है ना. हं? आणि भगवंतच अर्जुनाला सांगतात ना, क्षत्रिय धर्माचं पालन पालन कर. पण जर हा धर्म तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी, त्या स्पिरिच्युअल कनेक्शनसाठी जर मदत करणार नसेल तर परित्यज्य. ओके, जर तो धर्म तुम्ही जो काय पाळताय तो धर्म जर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा तुम्हाला ते स्पिरिच्युअल कनेक्शन देण्यासाठी जर मदत करणार नसेल तर अशा धर्माचा तू त्याग कर. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ते. मग जे काही तुम्ही करता, तुम्ही काही वाचन करता किंवा ज्या काही गोष्टी पाळता, जी काही धार्मिकता तुम्ही करता, एकादशी फॉलो करता किंवा हे करता ते करता, ह्या सर्व गोष्टींचा जर आध्यात्मिक कनेक्शन झालं पाहिजे. आणि ते जर कनेक्शन होत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. कारण ते आपलं अल्टिमेट गोल जे आहे, कृष्ण प्रेम, तिकडं ते आपल्याला घेऊन जात नाही, है की नाही. सगळीकडेच तसंच आहे की धर्म पाळतायत, धर्म पाळतायत, काही कर्मकांड करतायत, कर्म करतायत करतायत आपापल्या ह्यानी करतायत, पण त्याचं जे मेन कनेक्शन आहे ना तेच विसरलं जात आहे. तिकडेच हे होत नाही. फॉर एक्झाम्पल, दोन माणसं ना खड्डा खणत असतात बरं का. एक माणूस खड्डा खणत असतो, त्याच्या ह्यानी तो काय ते फावडं असेल त्यांनी ते माती बाहेर काढत असतो खड्डा खणून, आणि दुसरा आहे ना तो त्याच्यामध्ये माती टाकत असतो, माती टाकत असतो, माती टाकत असतो. तर एक जण जाऊन म्हणतो की तुम्ही काय करताय, तू एक जण खड्डा खणतोय आणि दुसरा त्याच्यामध्ये माती टाकतोय, याच्यातनं काय तुम्हाला साध्य होणार आहे, काय मिळणार आहे तुम्हाला नुसतं हे करून. तर तो म्हणतो की कसं आहे ना, की आमच्या 3 जणांचं हे काम होतं. मी खड्डा खणणार होतो, हा खड्डा बुजवणार होता आणि मध्ये एक झाड लावणार होता. हं? पण तो झाड लावणारा आलाच नाही आज. तो झाड लावणारा आलाच नाही, पण ठीक आहे मग आम्ही आमचं काम करतोय. सो असं झालेलं आहे सगळं. आपण काही फॉलो करतोय पण आपण आपण त्यातला इसेन्सच आपला विसरला जातोय, की आपण तो इसेन्सच समजून घेत जाईल. आपण नुसता खड्डा खणतोय आणि खड्डा बुजवतोय, पण जे झाड लावायचं राहतंय ना ते राहिलं जाते. म्हणजे आपण आपल्या धर्माचा त्या स्पिरिच्युअली आपण ते कनेक्ट करत नाहीये. ओके, सो पण भगवद्गीतेने काय केलं, म्हणजे मुख्य जॉबच आपण विसरला जातोय. ओके, तर भगवद्गीतेने काय केलं, की जे एकच मिनिट, भगवद्गीतेने आपल्याला वैज्ञानिक आध्यात्मिकता शिकवली.
आहे की नाही. आध्यात्मिकता शिकवली की कशा प्रकारे आपण आपला धर्म हा आपल्याला स्पिरिच्युअली कशा प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो हे आपल्याला भगवद्गीतेने शिकवलं है ना. तर त्याच्यासाठीचे ना एक पाच पाच गोष्टी आहेत की कशा प्रकारे हे आपण मिळवू शकतो, कशा प्रकारे आपण हे करू शकतो है ना. तर किंवा कुठं आपलं चुकतं, कुठं आपल्याला सुधारायचंय है ना, कुठं आपल्याला आपल्याला सुधारायचंय, कुठे आपण चुकतो. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण धर्म किंवा भगवंतांकडे कशासाठी अप्रोच करतो. शॉपिंग लिस्ट है ना. तर ती शॉपिंग लिस्ट आपली सर्व्हिस म्हणजे सेवाभावामध्ये आपली ती कन्वर्ट झाली पाहिजे है ना. आपण काय करतो की मला हे दे ते दे ते दे हे दे ते दे ते दे. मला घर दे, गाडी द्या, बीचवरती छान घर असावं. मला मस्तपैकी ही गाडी असावी, असं असावं, तसं असावं, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नको. अशा सुद्धा काय काय शॉपिंग लिस्टच्या मागण्या असतात है की नाही. अशा सुद्धा मागण्या असतात. परंतु आपण ह्याच्या पलीकडे जाऊन कारण ह्याच्या आपण मागच्या एका मी श्लोकामध्ये सांगितलं की कितीही मिळाल्या ह्या गोष्टी, या शॉपिंग लिस्ट मधल्या कितीही गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी सुद्धा हे शेवटी दुःखालय अशाश्वतमच आहे है ना. सो त्याचा काही उपयोग होणार नाही. तर आपल्याला सर्व्हिस आपल्याला जी सेवाभाव आहे मी कशा प्रकारे त्या परम पुरुषोत्तम भगवंतांची सेवा करू शकते, भक्तांची सेवा करू शकते. त्याच्याशी आपल्याला आपले जे काही आपण कौटुंबिक धर्म पालन करतोय त्याच्याशी आपल्याला हे कनेक्ट करता आलं पाहिजे. अदरवाईज नुसत्या शॉपिंग लिस्टचा काही उपयोग होणार नाही. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की काही गोष्टी आपण नुसत्या एक रिच्युअल्स किंवा एक ट्रेडिशन म्हणून करतो है ना. तर एखाद्या मंदिरामध्ये ना कधी कधी अशी प्रथा सुरू होते की नमस्कार करायचा आणि एक व्यक्ती येतो, तो नमस्कार करतो आणि जाताना बेल वाजवतो. मग त्याच्या मागून जे आलेले असतात त्यांना असं वाटतं की इथं अशीच प्रथा आहे, मग ते पण तसंच करतात, नमस्कार करतात आणि जाताना बेल वाजवतात. थोडक्यात काय की एखादी त्याला काही बेसच नाही ना है ना. तो एकाने केलं, मग एकाने केलं म्हणून मग त्याच्या मागचा करतो, मग त्याच्या पाठीमागचा करतो, मग अशा प्रकारे काही काही प्रथा रूढी अशाच सुरू होतात. त्याला कुठल्याही प्रकारच्या ज्ञानाचा, त्याला कुठल्याही प्रकारच्या शास्त्रांचा बेस नसतो. सो तिथून आपण त्या तशा प्रकारच्या रूढींपासून आपण कॉन्शियस ऍक्ट म्हणजे समजून घेऊन गोष्टी केल्या पाहिजेत की का का करायच्या आहेत आणि कशासाठी करायच्या आहेत आणि मला हे केल्याने पुढे काय होणार आहे. याच्या असं झालं तर मग आपण आपल्या आध्यात्मिक स्पिरिच्युअल कनेक्शन आपण जे मगापासून म्हणतो त्याच्यापासून आपण लांब जाणार नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे की आध्यात्मिकता जी आहे ती अशी काही गोष्टींवरती अवलंबून न ठेवता ती इंटिग्रेट म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगते. कुठल्या गोष्टींवरती अवलंबून न ठेवता म्हणजे स्थळ, काळ, की बाबा मी दर शनिवारी मंदिरात जाईन. मग तिथे गेल्यानंतर मी माझी काळजी असेल ती जप करेन. किंवा या वारी मी जाईन, या वेळेला मी असं करेन. या अशी माझी माझी आध्यात्मिकता तेव्हा करेल, तसं नाहीये. तर तसं त्या एखाद्या ठराविक गोष्टींवरती अवलंबून न ठेवता ती आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ती आध्यात्मिकता प्रत्येक गोष्टींमध्ये ती आपण कनेक्ट झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टींमध्ये जसं की तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही ड्रायव्हिंग करताय, या सगळ्या गोष्टी, तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही नोकरी करताय, तुम्ही मुलांची एक आई म्हणून, एक वडील म्हणून तुम्ही मुलांची काळजी घेताय. या सर्व गोष्टी तुमच्या आध्यात्मिकतेशी कनेक्ट झाल्या पाहिजेत. मग हे जे तुमचे ही जी सगळी तुमची कर्तव्य धर्म आहेत, एक पत्नी म्हणून किंवा एक बिझनेसमॅन म्हणून किंवा जी काय आहे, जे काही तुमचे एक विद्यार्थी धर्म आहे है ना, हे सगळे धर्म जर तुम्ही समजून घेतलेत की तुम्ही ते स्पिरिच्युअली कनेक्ट केलेत तर मग त्याचा त्याग करण्याची गरज नाही किंवा त्याचा तो मग तुमचं ते दॅट इज द राईट कनेक्शन, दॅट इज द राईट कनेक्शन की जेणेकरून तुमचं जे आयुष्याचं अल्टिमेट गोल आहे तिकडे मग हे धर्म तुम्हाला घेऊन जाते. ओके. चौथी गोष्ट म्हणजे की कुठलीही गोष्ट तुम्ही एखादी कथा ऐकताय, एखादी गोष्ट ऐकताय तर त्या गोष्टींमधले ना की त्या गोष्टींमधलं तत्वज्ञान काय आहे, त्याच्यातून आपल्याला काही धडा मिळतोय का, आणि त्याचा अर्थ काय आहे, त्याचा सबस्टन्स काय आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ना की नुसतीच कथा ऐकली, ओ वा 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 छान छान आहे, छान वाटलं नाही, त्याचा उपयोग मी माझ्या लाईफमध्ये, लाईफ लेसन्स मध्ये कशा प्रकारे करू शकते हे समजून घेणं. हे समजून घेणं की कारण
त्या कथेमधली जर माझ्या आयुष्यामध्ये जर कधी अशी घटना घडली, माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आले, तर मी त्याला कशा प्रकारे रिॲक्ट केलं पाहिजे, कशा प्रकारे मी त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ओके. सो तो ह्या 4 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की नो शॉपिंग लिस्ट. तर आपल्याला सेवाभावी वृत्ती हे करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की कॉन्शियसली ऍक्ट केलं पाहिजे. उगीचच आपली ट्रेडिशन आहे, प्रथा आहे म्हणून चालू ठेवलंय, तसं चालू ठेवायचं नाही. तिसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे की हे जे सगळे आपण आपले कौटुंबिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक धर्म पाळतोय, सगळं ते करतोय किंवा ह्या गोष्टी करताना त्या आयसोलेशन म्हणजे ठराविकच अशा करायच्या नाहीत, याच वेळेला असंच नाही करायचं. तर आपल्या सकाळी उठल्यापासूनच्या रात्री झोपेपर्यंतच्या प्रत्येक गोष्ट आपण आपली स्पिरिच्युअली कनेक्ट केली पाहिजे. आणि चौथी गोष्ट ही सांगितली ती म्हणजे की ज्या कुठल्या आपण कथा ऐकतोय, त्या कथा ऐकताना त्यातला सबस्टन्स काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा तशा घटना घडतात, त्यावेळेला आपल्याला आपण तशा प्रकारे योग्य प्रकारे त्याला रिॲक्ट करू शकतो, योग्य प्रकारे आपण त्याला रिस्पॉन्ड करू शकतो. अशा प्रकारे हे वेगवेगळे जे काही धर्म आहेत, वेगवेगळे जे काही धर्म आतापर्यंत आपण भगवद्गीतेमध्ये ऐकलं आहे, तर त्याचं ह्या काही गोष्टी फॉलो करून आपण त्याचं स्पिरिच्युअल कनेक्शन त्याला दिलं पाहिजे. तर मग आपल्या हृदयामधले ते जे काही प्रेम आहे भगवंतांप्रतीचं, ते उद्दपित व्हायला किंवा त्याला खत पाणी मिळतं नक्कीच, है ना. ओके. अजून आणि मग तो धर्म जो आपण जे काही पालन करतोय ते योग्य दिशेने जातात, है ना. ते भगवत प्रेम जे आहे आपल्या हृदयात हे केलेलं, ते आपल्याला योग्य दिशेने, आपल्याला त्याला योग्य दिशा, भगवत प्रेम योग्य दिशेने जातात, पण भगवत प्रेम आपल्या हृदयामध्ये उद्दपित होतं नक्कीच. ओके. अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटेल की भगवंत असं का म्हणतात बरं की सर्व धर्मांचा एकच लाईक त्याग कर. कसं असतं ना, कुठलीही गोष्ट जर आपल्याला अशी एकदम फोकस्ड करायची असेल, तर ती अनडिवायडेड पाहिजे, अनडिस्टर्ब्ड पाहिजे, है ना. सो खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील, हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, हे पण आहे, तर ते आपलं अनडिवायडेड होत नाही, ते सगळं डिवाइड 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 होतं. त्यामुळे सुद्धा भगवंत म्हणतात की ह्या सगळ्यांचा त्याग कर, यू सरेंडर अन टू मी. ह्याच्यामध्ये ना एक छोटीशी एक सुंदर गोष्ट होती. जस्ट एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एक ब्राह्मण असतो आणि तो चाललेला असतो जंगलमधून आणि खूप पाऊस पडायला लागतो रात्री. आणि मग त्याला एक घर दिसतं आणि तो जाऊन तिथे टकटक करतो. तिथे ज्यावेळेला टकटक करतो त्यावेळेला एक स्त्री दरवाजा उघडते. तो थोडासा शॉक होतो, कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया अशा पुढे नसायच्या ना. कधी तर ती सांगते की माझे पती आजारी आहेत. मग तो विचारतो की बाबा मला असं असं आसरा मिळेल का. तर ती त्याला तिथं बाजूला एक त्यांचं एक 2 खोल्या असतात बाहेरच्या बाजूला, तिथे ती त्याला आसरा देते. सो ब्राह्मण झोपतो आणि झोपल्यानंतर ना रात्रीच्या वेळेला त्याला एकदम जोरात ओरडल्याचा आवाज येतो. हं? स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि तो एकदम दचकून उठतो आणि त्या घराकडूनच आवाज येतो असतो, तो तिथे जातो. हं? आणि तो गेल्यानंतर पाहतो तर तो त्या स्त्रीचा जो पती असतो ना, तो असा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि त्याला असं चाकू लागलेला असतो. सो तो एकदम गोंधळून जातो. तो म्हणतो की अरे बापरे. मग त्याला वेदना होत असतात, तो असं ऑलमोस्ट अबाउट टू म्हणजे मरणासन्नच असतो. मग तो हळूच तिथला तो चाकू बाजूला घेतो आणि तेवढ्यात ती स्त्री तिथल्या गावकरी लोकांना घेऊन ना तिथे येते. आणि ती येते आणि ती म्हणते बघा त्याच्या हातात चाकू आहे आणि माझा हा पती समोर हे झालं, तर ह्या ब्राह्मणानेच माझ्या पतीचा खून केला. आता तो ब्राह्मण एकदम रेड हँडेड पकडला जातो, है ना, एकदम रेड हँडेड पकडला जातो. आणि त्याच्यामुळे त्याला काही बोलायला म्हणजे काही त्याला काही स्कोपच राहत नाही ना. काय करणार, तर समोर एक खून झालाय, तुझ्या हातात चाकू आहे म्हटलं तर ते पंचायत म्हणतात की ये उद्या सकाळी तुझा निकाल होईल. सो तो ब्राह्मण असतो त्यामुळे त्याला ते जीवे तर मारू तर शकत नाही. सो ते म्हणतात की तुझे हात कट केले जातील, तुझे हातांचा छेद केला जाईल. सो तो काही ठीक आहे, आता तो ऍक्सेप्ट करतो, त्याला पुढे दुसरा काही चॉईस पण नसतो. मग तो भगवंतांना म्हणतो की ठीक आहे, काय असेल ते असेल, माझी तर काही चूक नव्हती, तुम्हाला माहितीये, पण याचं वाईट वाटतंय की मी तुमची सेवा नाही करू शकणार आता. सो भगवंत सांगतात
की मागील जन्मी ना, हा, तू एक ब्राह्मण होतास आणि तू असाच यज्ञ करून बसला होतास आणि समोरील एक गाय येते आणि तिच्या पाठीमागे एक खाटीक येतो आणि मग तो ती गाय जाते एका दिशेला आणि तो खाटीक विचारतो की कुठे गेली. आता तुझ्यापुढे दोन चॉईस असतात की एकतर खोटं बोलणं, बोलून त्या गाईला वाचवणं, किंवा खरं बोलणं. तर तू खरं बोलायचं हे घेतोस कारण तुला असं वाटत असतं की मी तर ब्राह्मण आहे, मी यज्ञ करतो, मी खोटं नाही बोललं पाहिजे. हं? म्हणून तू खरं बोलतोस आणि त्याला दाखवतोस ती दिशा आणि मग तो खाटीक त्या गाईला मारतो. हं? तर आत्ताची जी ती स्त्री होती ना, ती गाय होती. हं? आणि तो जो तिचा पती होता ना, तो खाटीक होता. हं? त्यामुळे आणि ती जी तुझी जी रिॲक्शन आहे ना, ती तुला आत्ता हे झाली. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये आता ही कर्मांची एक तर आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला जास्त डीप जायचं नाही. आता आपला जो विषय आहे धर्मांचा, तर ऍक्च्युली त्या ब्राह्मणासाठी धर्म काय होता. ब्राह्मणाचा धर्म होता की खरं बोल, है ना. सत्य बोलणं. तो सत्य बोलला. हम्म. पण जो ऍक्च्युली भगवंतांना जे अपेक्षित आहे, है ना, की जे हे भगवद्गीतेचं वाचन करून, भागवतांचं वाचन करून, किंवा आपल्या सिनियर्स कडून ऐकून, हे जे काही आपण धर्म शिकतो त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करावं हे त्यालाच नव्हतं. हे त्याच्याकडे, त्या ब्राह्मणाकडे नव्हतं. कारण मे बी त्याच्या आयुष्यात हे सगळ्या ह्या सगळ्या शास्त्रांचं ऍप्लिकेशन कसं करावं हे सांगणारे गुरु महाराज किंवा त्याचे कोणी आचार्य, कोणी सिनियर त्याच्या आयुष्यामध्ये नसतील. त्यामुळे त्यांनी काय केलं की सत्य बोलणे, हा माझा धर्म आहे एक ब्राह्मण म्हणून, त्याने तो फॉलो केला. पण त्याचा अल्टिमेट रिझल्ट काय झाला, सो त्याला सफरिंग मिळाली. ओके. सो आपल्याला ह्या सगळ्या ज्ञानांमधून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपला खरा धर्म काय आहे आणि तो कसा फॉलो केला पाहिजे. ओके. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हे लक्षात आपल्याला आपले शास्त्र वाचून आणि आपल्या सिनियर्सच्या गायडन्स करून आपल्याला लक्षात आले की व्हॉट इज द हायर धर्म, हा उच्च धर्म काय आहे. ओके. हे आपल्या लक्षात येणं महत्वाचं आहे. तर आता ह्या सगळ्यांमध्ये ना, ह्या सगळ्याच आता मी तुम्हाला जस्ट एक थोडक्यात सार सांगते आपण जे काय पाहिलं ते. आपण थोडक्यात काय पाहिलं आता की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मानवता धर्म, इव्हन पितृधर्म, व्हॉट एव्हर जे काय आहेत ते, इव्हन त्याला काय म्हणतात बरं, पितृधर्मच म्हणतात ना, की आपण आपले जे पूर्वज जे गेलेले असतात त्यांच्या प्रती पण काही धर्म असतात, काही करायचे. तर भगवंत इथं डायरेक्टली सांगतात की या सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर. ओके. सो केवढं मोठं वाक्य आहे, तुम्ही कल्पना करा ना, केवढं मोठं वाक्य आहे. तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की भगवंतांना काय अपेक्षित, भगवंतांना अपेक्षित धर्म कुठला आहे. आणि हे त्याग का करायचा आहे, जर आपण त्याचं स्पिरिच्युअल कनेक्शन नसेल तर आपण या गोष्टीचा आपण त्याग करायचा आणि भगवंतांना सरेंडर व्हायचं आहे. ओके. तर ह्या प्रकारच्या सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये असं भगवंत ह्याच्यामध्ये सांगतात. आता मी आणि जस्ट एक समराईज करते, खूप छान हे आहेत की आता कुठलीही गोष्ट करताना ना त्याच्या पाठीमागे बघा की विचार असतात. कुठली गोष्ट करायची आपल्याला, धर्म करायचे धर्म विचार असतात, कर्म करायचे तर कर्म विचार असतात. थोडक्यात की मला आता लवकर उठायचंय, तर मला कशासाठी विचारायचंय उठायचंय लवकर, तर कोण म्हणेल की मला लवकर उठून एक्सरसाइज करायचे, कोण म्हणेल की मला जप करायचा आहे, कोणाला स्वयंपाक करायचा आहे, कोणाला अभ्यास करायचा आहे, कोणाला फिरायला जायचंय, कोणाला बिझनेस मिटिंगला जायचंय, है ना. हे वेगवेगळ्या त्याच्या पाठीमागचे विचार आहेत, है की नाही. तसंच धर्माच्या पाठीमागचे सुद्धा काही विचार आहेत की बाबा मी क्षत्रिय आहे, म्हणून मी असं आहे, मी तसं आहे, है की नाही. की शरीर धर्म आहेत, कुलधर्म आहेत, स्वधर्म आहे, है ना. त्याच्या पाठीमागचे काही काही विचार आहेत. तर मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की याचा अर्थ की भक्तांनी सर्व धर्म सोडायचे आहेत का. तर धर्म किंवा कर्म सोडायचे नाहीयेत, तर त्याच्या पाठीमागचे विचार सोडायचे आहेत आपल्याला. जे कर्म विचार आहेत, जे धर्म विचार आहेत, ते विचार आपल्याला सोडायचे. ते सोडले की त्याच्या पाठीमागचं कारण बदलतं. ठीक आहे. अर्जुनाला शेवटी भगवंतांनी त्याला त्याचा क्षत्रिय धर्म, तू क्षत्रिय आहेस अर्जुन, तुला तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन केलं पाहिजे,
है की नाही? हा, तू उठ आणि युद्ध कर हे सांगितलं ना, है की नाही? अर्जुनाला शेवटी सांगितलं, हा, मा मनुस्मर युद्धच, हा. पण भगवंतांनी काय सांगितलं की तू मला स्मरून युद्ध कर. सो अर्जुनाने युद्ध केलं, पण क्षत्रिय धर्म आहे म्हणून युद्ध केलं नाही, हे लक्षात घ्या. ही सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यातला, की मी क्षत्रिय आहे म्हणून अर्जुनाने युद्ध केलं नाही, तर मला भगवंतांनी युद्ध कर म्हणून सांगितलं, म्हणून मी युद्ध केलं, म्हणून अर्जुनाने युद्ध केलं. हा महत्वाचा पॉइंट आहे. जर भगवंतानी मला सांगितलं, म्हणजे अर्जुनाला सांगितलं असतं की तू भीक माग, तर अर्जुनाने भीक मागितली असती. हा महत्वाचा पॉइंट. त्यांनी युद्ध कर म्हणून सांगितलं, भगवंतानी सांगितलं म्हणून अर्जुनाने युद्ध केलं. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. सो कर्म करायचंय, धर्म करायचंय, परंतु त्याच्या पाठीमागचे विचार बदलायचे, त्याच्या पाठीमागचं कारण बदलायचंय. मग भगवंतानी जे सांगितलं आहे ते आपल्याला फॉलो करायचंय, म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य, हा त्याचं सगळ्याचं ह्याचं सार आहे. ओके, सो थँक्यू सो मच. आम्ही एक छोटासा पाठ घेतलाय. आपल्या पुढच्या सगळे स्पीकर्स आहेत ते ह्याच्या पुढचा देखील पाठ घेतील. तर ह्याच्यावरचे जर काही तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर विचारू शकता. खूप अवघड विषय होते, एकच कन्सेप्ट होते ना. आय होप आय एम क्लिअर. काही एकच मिनिट, म्यूट केलं ना. काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर विचारू शकतात, नाहीतर मग आपण थांबूयात. नेक्स्ट आय थिंक रविवारी श्रीजी पूजा माताजींचा क्लास आहे, ते ह्याच्या पुढचा पाठ घेतील. मी आज सर्व धर्मान परित्यज्य घेतले ना, मामेकम शरणम व्रज. सो हा पाठ श्रीजी पूजा माताजी नाही, माधुरी भक्ती माताजी घेतील. जे कोण असेल तर त्याच्या पुढचा पाठ घेतील. थँक्यू. हरे हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम. खूप सुंदर तुम्ही सांगितलं माताजी, एक्सप्लेन केलं सगळं आय कन्सेप्ट. डोंट नो, तो छोटीशी कन्सेप्ट, म्हणजे कन्सेप्ट होती, छोटीशी नाहीये, खूप मोठी कन्सेप्ट आहे, पण हो, ती प्रयत्न केला तुम्ही अगदी छान होण्यासाठी. एक्सप्लेन केली. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मी फक्त एवढंच मी ह्याच्यावरनं हे समजून घेते की our we should have and maintain our spiritual relation with Krishna always, आणि या and means remember him always and always seek the higher goal and higher purpose. बरोबर ना? या आणि मग जे काही आपण आपली आयुष्यातली कर्तव्य आहेत, आपले जे काही आपण फॉलो करतोय, सो त्याचं स्पिरिच्युअल कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर मग आपण पाहतो ना की काही जणांचं गोलच असं असतं की एक वेगळ्या प्रकार, लाईक एखादी एखादी प्राण्यांची जाती आहे की जी एक्सटिंक्ट होतीये, है ना, तर त्याला वाचवणं, ठीक आहे, हे त्यांचं आयुष्याचं गोल होतं. सो कृष्णा सेज इट्स लाईक अशा सगळ्या गोष्टींचा त्याग कर, या सर्व धर्मांचा त्याग कर. राईट राईट. इट्स अमेझिंग व्हेरी माताजी हाय, क्लास. खूप हाय Yeah, येते. it's very high and you have explained it really wonderfully. I'm just grateful to you, Mataji. Thank you very much. थँक्यू. Hare Krishna. Dandvat Pranam. थांबायचं, कुणाला काही प्रश्न काही असेल किंवा कुणाला काही ऍड करायचं असेल तर. मुळ सुंदरी आहे का? हरी बोल. मुळ सुंदरी Hare Krishna. प्लीज ऍड ना समथिंग. No, no, no. Very, very beautiful. खूप छान explanation. Thank you. Thank you. Thank you. यू ऍड, ना- काहीतरी ऍड कर ना. खूप छान, खूपच छान सांगितलं. यू ऑलरेडी एक्सप्लेन, आणि आता माताजींनी पण छान कमेंट सांगितली की डिवोटीच्या लाईफमध्ये आपण बेसिक एक प्रिन्सिपल आहे. इथे भगवंत जे सांगतात ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, दॅट शरणम ना, भगवंत शरणागतीबद्दल बोलतायत, आणि त्या शरणागतीचा पहिली स्टेप आहे अनुकूल्यस्य संकल्पो प्रातिकूल्यस्य वर्जनम. जे तुम्ही पण लेक्चरमध्ये सांगितलं की काय आहे जे माझ्या भक्तीसाठी पूरक आहे.
अशा सगळ्या गोष्टींचा मी स्वीकार करते. आणि जे माझ्या भक्तीसाठी पूरक नाहीये त्या सगळ्या गोष्टींचा आपण त्याग करतो. मग जर धर्म पूरक आहे तर येस, आम्ही धर्माचा स्वीकार करतो. पण जो धर्म माझ्या भक्तीसाठी पूरक नाहीये त्याचा आपण त्याग करतो. सो अशा प्रकारच्या धर्माचा, अधर्माचा आणि कुठल्याही गोष्टीचा आपण त्याग करतो जी भक्तीसाठी पूरक नाही. सो खूप छान तुम्ही सेन्स सांगितलं ऍक्च्युली या पहिल्या पार्टचा. सो थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू. थांबूयात मग. रविवारी सगळेजण जॉईन व्हा आणि रेग्युलरली जॉईन होत जा प्लीज. आपण आता अगदी लास्ट काहीच श्लोक आहेत, एकदम व्हेरी फ्यू, संपतील जातो. सो प्लीज डू. यत्र योगेश्वर कृष्ण 78वा श्लोक आहे. 66 म्हणजे 12च राहिले. सो प्लीज डू जॉईन. थँक्यू. हरी बोल. दंडवत. रविवारी सगळेजण जॉईन व्हा नक्की याचा पुढच्या पार्टसाठी. थँक्स.